हाय फ्रेंड्स, माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही जाणार आहोत लोणावळा कारला इथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी। ॲक्च्युली काय झालेलं, आज होता रविवार। मुलाने खरंच खूप हट्ट धरलेला की मम्मी आज कुठेतरी जावे। ॲक्च्युली आम्ही दुसरीकडे प्लॅनिंग केलं होतं जाण्याचं, पण म्हटलं भरपूर दिवस झाला आपण एकविरा देवीच्या दर्शनासाठी नाही गेलो म्हणून, तर चला मग आज आपण जाऊया एकविरा देवीच्या दर्शनासाठी। पनवेलला पोचल्यानंतर तिथे एका हॉटेलमध्ये आम्ही थोडा ब्रेकफास्ट घेतला होता। डोसा होता ब्रेकफास्टमध्ये आणि मेदूवडा घेतलेला आम्ही। ॲक्च्युली सकाळी आम्ही ना फक्त चहा घेऊनच निघालो होतो, त्याच्यामुळे फार भूकही लागलेली होती। म्हटलं ब्रेकफास्ट करूनच आपण पुढे जाऊया। जुन्या महामार्गावरून खूप वर्षांनी मी प्रवास केला होता, पण खरंच खूप छान वाटलं। फायनली आम्ही तिथे पोचलो। साधारण 2 तास लागले आम्हाला तिथे पोचायला। टू व्हीलरचा प्रवास होता आणि लहान मुले असल्यामुळे आम्ही सुद्धा काही घाई केली नव्हती जाण्याची, सावकाशच गेलो होतो आम्ही। आमची गाडी आम्ही खालीच डोंगराच्या पार्क केलेली होती। ॲक्च्युली वरती खूप चढ असल्यामुळे आम्ही रिस्क घेतलीच नाही। रिक्षा करून आम्ही वर गेलो। 150 रुपये घेतले वर सोडायला रिक्षावाल्याने आमच्याकडून। तिथून थोड्या 10 ते 15 मिनिटांच्या पायऱ्या चढून आम्ही मंदिरापर्यंत पोचलो। देवाचं दर्शन घेतल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते। जे कोणी आले नसतील ना कधी एकविरेच्या दर्शनाला, तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा। खरंच खूप छान असं ॲटमॉस्फिअर आहे तिकडचा। तुम्ही बाजूला बघू शकता, इथे कारला लेणी किती सुंदर दिसत आहेत। आम्हाला दुसरीकडे व्हिजिट करायची होती, त्यामुळे आम्हाला फारसा वेळ नाही मिळाला बघायला लेणी। रविवार असल्यामुळे फारच गर्दी होती तिथे। 2 ते 2.5 तास लागले आम्हाला लाईनमध्ये। त्याच्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं, पण दर्शन खरंच खूप छान झालं। आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डन लोणावळा इथे जाण्याचं ठरवलं, तर आता आम्ही तिथे चाललो आहोत।
मॅप्रो हे फक्त एक मोठं गार्डन आहे आणि तिथे एक छोटासा वॉटरफॉल त्याने केला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे अशी गुलाबाची छोटी छोटी झाडं होती ते लावलेली. इथे हे लाईम आणि मिंट फ्लेवरचं एक फ्रूट सिरप होतं ज्याचं आपण कोल्ड्रिंक बनवू शकतो. त्याची टेस्ट मला खरंच खूप आवडली म्हणून ती एक बॉटल तिथे खरेदी केली. अजूनही बऱ्याच अशा बॉटल्स तिथे होत्या, आपल्याला ज्या हवे त्या फ्लेवरच्या तिथे अवेलेबल होत्या. मी अजून एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचं सिरप घेतलेला आहे सरबत बनवण्यासाठी. कोल्ड्रिंकमध्ये वगैरे आपण ॲड करू शकतो ते. मॅप्रो गार्डन झाल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेसवेवर खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाताना मध्ये एक बागेश्री नावाचे हॉटेल आहे, जे की आपले मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार दादा खोंडके यांचे आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, त्यांचा फोटोही इथे आहे. खूप छान पद्धतीचे हे हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा खूप छान असं हे हॉटेल आहे. खूप मोठी जागा आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ते मेंटेन सुद्धा केलं आहे. आतमध्ये सुद्धा बसायला जागा आहे आणि बाहेर जे प्लेस आहे जिथे आता मी तुम्हाला दाखवते तिथे सुद्धा खूप छान, आम्हाला खूप मजा आली तिथे जेवायला. आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा जेवणसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान होतं आणि खरंच खूप टेस्टी जेवण होतं ते. जेवण झाल्यानंतर स्वीटमध्ये आम्ही गुलाबजाम घेतले होते आणि ब्लॅक करंट फ्लेवरचं एक आईस्क्रीम घेतलं होतं. आपण मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाताना जास्त करून मेगा एक्सप्रेसवेचा जास्त उपयोग करतो, पण जर तुम्ही कधी जुन्या महामार्गावरून गेलात तर एकदा तरी नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.